दिवाळीच्यो तुमकां खूब खूब शुभेच्छा. आमच्याकडे दिवाळीक ना गुळचून पोहे, कांदा पोहे आणि अशी उसळ करूची पद्धत आहे. आमकां उसळ लागतात पोह्यां बरोबर. हिरवे वाटाणे घेतलं, ते धुतलं, रात्री भिजत घातले, त्याच्यात कांदो घालून 3 शिट्यो काढून घेतले. त्याच्यानंतर एक कढई घेतले, त्याच्यात घातले तेल, फोडणीक मोहरी, कढीपत्तो, वरसून हळद, गरम मसालो आणि उकडलेले वाटाणे ओतले. साधी आणि सोपी, पण आमकां पोह्या बरोबर ती लागता. सवय आसा ती आमकां. थोडे पोहे घेतले, गुळचून पोहे, कांदा पोहे आणि उसळ आणि बाकीचो फराळ होयो तर नाहीतर तो येऊन जाऊन मदी खातो. चवीपुरता मीठ. साधे सोपी पद्धत, पण अशी नुसत्या ओल्या खोबऱ्याची उसळ खावची ना आमच्याकडे पद्धत असा. त्यामुळे ती आमकां लागता. ही उरलेली दुपारी वरण भात आणि उसळ असो ह्यो प्रकार असा. साधी आणि सोपी. वरसून भरपूरशी कोथिंबीर आणि खोबरा घालायचं, पण अप्रतिम टेस्ट येता आणि आज तर तेका अजून भारी लागतं. अशी उसळ करा, खावा. आवडतली तुमकां आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.